जिथे जावे तिथे कपाळा सरीजे जिथे जावे तिथे कपाळा
जेथे जावे तेथे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती अनुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे भाग्य तरी नव्हे धनपुत्र द्वारा भाग्य तरी नव्हे धनपुत्र द्वारा निकटवास बरा संतापायी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे तुका म्हणे ह्याची करावी मिरासी तुका म्हणे ह्याची करावी मिराशी बळी संतापासी द्यावा जीव बळी संतापासी द्यावा देव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे विठाला विठाला समचरण सरोजनम सांदर लीलादिभुजांबम जगनीत मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सदय धवल हास्यम विठ्ठलम चिंतया
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगतमाननीय जगद्गुरु तुकोबराय यांचा असा हा 4 चरणाचा असा उत्कृष्ट अभंग आहे. तर या अभंगाद्वारे आपल्याला खऱ्या लाभाचं ठिकाण आपल्याला सांगतात संत तुकोबराय. तर मनुष्य जीवनामध्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शरणांगत दिनार्थ परित्राण परायणे सर्व स्वार्थी हरे देवी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम सद्गुरु शिवालाल महाराजाला वंदन. जगद्गुरु राष्ट्रयोगी श्री संत ईश्वरसिंग बापूजीला वंदन आणि संत रामराव बापूला वंदन. संत शिवचरण बापूजीला वंदन. आज या मोजे खिलार तांड्यामध्ये 7 दिवसापासून नाम सप्ताह श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथनाथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्त सर्व पंचक्रोशीतील भावी भक्त सर्वांनी जो 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त आपण भागवत कथा श्रवण करत आहोत. म्हणून थोडासा अल्पसा परिहार देण्यापूर्वी पत्रिका आहे का नाही का. तर सज्जनो बघा आजची सेवा म्हणजे आमच्या 6व्या दिवसाची सेवा आमच्याकडे आलेली आहे. तरी सज्जनो माणसाच्या जीवनामध्ये अत्रापि भारतम श्रेष्ठम जंबोदीपे महामुने यतो ही कर्मभुरेश तत्वज्ञ भोगभूमय. कारण भारत ही कर्मभूमी आहे बाकीच्या भोगभूमी आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती तेच विवेकू परमार्थी त्यांचा वशवर्ती मी परमात्मा. बघा स्वामी विवेकानंदांनी जगाला काय सांगितलं. स्वामी विवेकानंद जगाला सांगितलं मोक्ष हवा जर असेल तर भारतात जन्म घ्यावा लागेल. कुठं जन्म घ्यावा लागेल भारतामध्ये. आणि भारत म्हणजे भा म्हणजे ज्ञान रथ म्हणजे आसक्ती. जे ज्ञानाला आसक्त आहेत ते कोण आहेत भारतीय आहेत. म्हणून जीवनामध्ये सज्जनो संत जे सांगतात जेथे जावे तेथे कपाळ सरीचे लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे. तर कपाळ म्हणलं की शरीराचा भाग झाला. कपाळ माणूस मेल्यावर कपाळ हा सोबत जातो. हा शरीराचा भाग झाला. काही ठिकाणी लक्षाच्या ठिकाणी वाचार्थ लावा लागतो. काहींना परमार्थ कळत नाही पण सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. काहींना परमार्थ कळत नाही सांगण्याकरिता प्रयत्न करतात. काहींना परमार्थ कळला पण सांगण्याकरिता समाजात आले नाही. काहींना परमार्थ कळला पण सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तुकोबराय सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी हरिनाम. म्हणून ब्राह्मण म्हणा क्षत्रिय म्हणा वैश्य म्हणा शूद्र म्हणा चांडाळ सर्वाला अधिकार कली हे पापाची मूर्ती नामखंड घेऊ हाती. तुकोबरायाने सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून आज संत ईश्वरसिंग बापूजीच्या समाधी क्षेत्रावर जो अखंड हरिनाम सप्ताह संत ज्ञानेश ज्ञानमूर्तींच्या साक्षात प्रेम स्वरूपी नामदेवांच्या दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः वैराग्य से परामूर्ती देहू क्षेत्र निवासी नाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. ज्ञानोबराय ज्ञानमूर्ती नामदेव महाराज प्रेममूर्ती नाथ बाबा दयामूर्ती तुकोबराय वैराग्य मूर्ती आहे. म्हणून महाराष्ट्राचे 4 संत महाराष्ट्राचे वैभव आहेत. कोण आहेत वैभव आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कुठं 108 ज्ञानेश्वरी पारायण लावतात. कुठं 21 कुठं 51 असं ज्याला जसं घडतं तसं ज्ञानेश्वरी पारायण आपण लावतो. पण
ज्ञानेश्वरी आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव ध्यान विवेक तरुणचे. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हटलं की विवेकाची गोठी आहे. ज्ञानेश्वरी काय आहे? विवेकाची गोठी आहे. आणि आधीच विवेकाची गोटी वरी प्रतिपाती श्रीकृष्ण जगजेटी आणि भक्तराजू किरीटी परिसितासे. ज्ञानोबा सांगतात ज्यांच्या जीवनात विचार नाही त्यांच्यातून कावळ्यात काहीच फरक नाही. मग कावळा का विवेकी असतो का? कावळा विवेकी असतो का? नसतो. म्हणून आगा वाता वारणलिया साजूक का सडलिया विवेकू कावळिया नाही जैसा. ज्ञानोबा सांगतात संताजवळ काय असतो? विवेक असतो. काय असतो? संताजवळ विवेक असतो आणि विचार असतो. आता काहीच्या ठिकाणी वैभव आहे पण विवेक नाही, दुष्ट दरिंद्री लोक. आणि काहीच्या ठिकाणी वैभव आहे पण विवेक नाही, म्हणजे व्यसनाधीन लोक. तुकाराम मला सांगतात वैभव सकळ तुका मानितो विटाळ. तुकोबरायचं एक एक प्रमाणाला लागू नये गातेमध्ये. पण तुकोबरायाने जो संताचा संग तोची स्वर्गवास नरक तो उदास अनरगळा. संताचा संग हा ज्या लोकातील स्वर्ग आहे, दुष्टाचा संग हा ज्या लोकातील नरक आहे. विठाला म्हणून जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. संताच्या संगतीमध्ये लाभच आहे. इतर ठिकाणी लाभ आहे का माणसाला? नाही. आपण काय करतो? विषय चिंतन करतो, परदोष चिंतन करतो, व्यर्थ चिंतन करतो आणि भगवत चिंतन करीत नाही. आपण करतो का? भगवत चिंतन करतो का? त्याच्या लाखोमधून एकच करतात. एखादा भक्त म्हणा 100 मधून 50 म्हणा, 50 25 म्हणा, पण भगवंताचं नाव घेणार, मनोभावानं घेणारे नाव. पण आता विषय चिंतन कोण करतात? कामी माणसं. विषयाचे चिंतन कामी माणसं जास्त करतात. आता परदोष चिंतन दृष्ट माणसे दुसऱ्याचा दोष पाहतात. दुसऱ्याचा दोष पाहण्यात वेळ गमिळतात. पण परमार्थी माणसाने स्वतःचे दोष पाहावे. आता व्यर्थ चिंतन म्हणजे याचे कसे होईल त्याचे कसे होईल, म्हणजे व्यर्थ चिंतन झालं. थोडं आमच्या भाषेत बोलू का? थोडं हा योरोकुयेन ओरोकुये. हा योरोकुयेन ओरोकुये हानो आपण चालू बापू केत नो सारी जगे मग भरम भरागो भरमेम बोलगे सारी ई करू कर भारी उमर गमायो सारी र. आपण तसं याचे कसे होईल त्याचे कसे होईल असं आपलं विषय चिंतन चाललेलं आहे, व्यर्थ चिंतन चाललेलं आहे. आता भगवत चिंतन सर्व काळ भगवत चिंतनामध्ये, देवाच्या चिंतनामध्ये काळ सारा वाक चिंतन.
आता आपण काय करतो, काळ काळ सार्थक भगवान परमात्म्याचं नाव भगवत चिंतनामध्ये जर घातलं तर आपल्या काळाची सार्थकता आहे. म्हणून समय समय होत बलवान, आदमी नाही बलवान, काया लोटी गोपिका वही अर्जुन वही बाण. म्हणून वेळेतून वेळ काढून भगवंताचं चिंतन करायला पाहिजे. म्हणून स्नान केलिया गंगा पवित्र करी सकळ जगा, ते गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा वांचित. आता गंगेला पवित्र करण्यासाठी संतांच्या चरणाचा आश्रय घ्यावा लागतो. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसिया तुडे, समागम घडे संताचा. संताचा समागम केव्हा घडल, जेव्हा आपण संतांच्या संगतीमध्ये जाऊ आणि राहू तेव्हा संतांचा समागम आपल्याला घडल. म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकडा लाविजे पाठोवाटी, ते होय होईटी हरिप्रियांची. हरिप्रियाची भेट केव्हा होय, जेव्हा आपण संताला शरण जाऊ. हरिप्राप्तीची उपाय, हरिप्राप्तीची उपाय, संतांच्या चरणाजवळ जावं. सर्व सुख्याची त्याची ओळली संताची देखली चरणांबुजे, हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. संतांचं चरण धरावं लागते. तर पवित्रा नाम पवित्रेषु मंगला नाम मंगलंच, देवतम देवतानांच भूता नाम एवं पिता, नाम परवया प्रवंट, नाम पवित्राणी चौकट, नामे स्मरे निळकंठ निज सुखे निवाला. आता निळकंठ कोण झाले, भगवान शंकर झाले. जसं काही जीव जिवंतपणी पवित्र, मेल्यावर अपवित्र, तर काही जीव जिवंतपणी अपवित्र, मेल्यावरही अपवित्र. काही जीव जिवंतपणी अपवित्र, मेल्यावर पवित्र, तर काही जीव जिवंतपणी पवित्र, मेल्यावरही पवित्र. बघा
कोणते जीव? मग गाई, गाई जी असते जिवंतपणी पवित्र, मेल्यावर अपवित्र. तसं कावळा असतो, कावळा जिवंतपणी अपवित्र, मेल्यावरही अपवित्र. तसं वाघ असतो, जिवंतपणी अपवित्र, मेल्यावर पवित्र. त्याचं का पवित्र? कातड, जे वाघाचं जे कातड असते ते पवित्र. तसं संत जिवंतपणी पवित्र, देह ठेवल्यावरही पवित्र. बाप विषयाची मधुरता झरी न उपजे चिता प्राणू हारे. बघा काही वस्तू बघा, काही वस्तू गोड असतात पण पवित्र नसतात, काही पवित्र असतात पण गोड नसतात. बघा गंगेचं पाणी गोड, समुद्राचं पाणी खारट. तसं मदिरा आपण दारू पवित्र आहे काय? नाही. गोड आहे का? नाही. दारू गोड, मीठचं काही हा गोड आहे का? दारू आपण आमच्या बंजारा भाषेत सांगतो, दारू मीठचं काही, पवित्रच काही हे नाही. जू काही वस्तू बघा, तसं भगवंताचं संताचं नाव पवित्र आहे आणि गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम,